इतरांपेक्षा नेहमीच कमी प्रसिद्धी आणि कमी मान सन्मान मिळालेला समाजातील एक घटक म्हणजे तृतीयपंथी. कोणत्याही स्पर्धेत, कार्यक्रमात तृतीयपंथीयांना सहसा समान वागणूक मिळत नाही. मात्र कोल्हापुरातल्या काही तृतीयपंथीयांनी समाजातील इतर घटकांप्रमाणेच एक मोठा फॅशन शो आयोजित करून समाजात बरोबरीने जगत असल्याचे दाखवून दिलंय. राज्यातील पहिलाच तृतीयपंथीयांचा फॅशन शो कोल्हापुरात मोठ्या उत्साहात नुकताच आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोच्या माध्यमातून अनेक तृतीयपंथीयांनी सहभाग नोंदवत इतिहास घडवलाय. दिनकरराव शिंदे समाज कार्य विभाग आणि मैत्री फाउंडेशन यांच्या वतीने कोल्हापुरात तृतीयपंथी समुदायाचा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. नागाळा पार्क परिसरात रोटरी क्लबच्या हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांसह गोवा आणि कर्नाटकातील स्पर्धकांनी देखील या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गची रिया मयुरी आळवेकर हिने प्रथम, मिरजेच्या दीपा नाईक द्वितीय आणि पुण्याच्या दक्षता पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय. या फॅशन शो मध्ये स्पर्धकांनी रॅम्प वॉक सुरुवातीला केला. ट्रॅडिशनल राऊंड, फ्रीलान्स राऊंड, टॅलेंट राऊंड अशा 3 फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली. तर कोल्हापुरातील सायबर कॉलेजच्या फॅशन विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका ज्योती हिरेमठ, प्राध्यापिका प्रज्ञा कापडी आणि मिस इंडिया डॉक्टर वैदही पोटे यांनी या स्पर्धेसाठी परीक्षण केलंय. दरम्यान या अनोख्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले तृतीयपंथी, मैत्री फाउंडेशनच्या मयुरी आळवेकर यासह अनेक जण उपस्थित होते. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.